सुपरस्टार रितेश देशमुख सर यांचं. सर प्लीज. रितेश सर, वेलकम. फर्स्ट नमस्कार. थँक्यू. ग्रँड फिनालेला तुम्ही जेव्हा केदार सरांनी अनाऊन्स केलं तेव्हा त्या मंचावर होता आणि आज 6 months डाऊन द लाईन सूरजच्या फिल्मचा ट्रेलर लॉन्च होतोय आणि तो तुमच्या हस्ते होतोय. नक्कीच काय वाटतंय आम्हाला ऐकायला वाटेल. खरं म्हणजे बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली, बिग बॉसची जर्नी आणि तो प्रवास माझ्यासाठी पहिला प्रवास होता. सूरजसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता आणि केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता. आणि मला आठवतंय 3रा का 4था आठवडा होता आणि आम्ही नेहमीच, मी, केदार भाऊ, केतन, आम्ही सगळे मिळून ब्रेनस्टॉर्म करायचो रोज, काय घडलंय, काय होतंय, कुठं चाललाय प्रवास. आणि 3ऱ्या आठवड्यात मला केदार भाऊ म्हणाले की भाऊ, सूरज बरोबर एक पिक्चर काढू असं वाटतं मला. हे माहीत नव्हतं की सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाणार आहे का 5व्या आठवड्यात बाहेर जाणार आहे, पण त्यांची कमिटमेंट ही 3ऱ्या आठवड्यात होती. कारण त्यांनी त्यावेळेस सूरजचा प्रवास पाहिला, तो कसा व्यक्ती होता, तो काय बोलत होता तिथे. आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे, त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल, पण असं नाही आहे. आणि याचा मी साक्षीदार आहे की 3ऱ्या आठवड्यात, आणि मला म्हणाले की सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या का 5व्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या, सूरज कधीही जरी बाहेर झाला माझ्यासाठी तो विनर आहे 3ऱ्या आठवड्यात. आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरू झालं. आणि 10व्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे, 11व्या आठवड्यात ड्राफ्ट करतोय. म्हणजे हे करता करता ते स्क्रिप्ट लिहित होते सूरजसाठी. मला तुम्हाला सांगायचंय की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं. आणि त्यासाठी मला आठवतंय जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते आणि केदार भाऊ म्हणाले की मला माहिती नाही कोण जिंकणार आहे, त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या. आणि खरंच त्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं. किती 5 महिने 6 महिने झाले, ऑक्टोबरमध्ये झालं. कसं करता हो तुम्ही? 1 महिना. माझा वेगळाच प्रवास चालू आहे डिरेक्शनचा. तुमची स्पीड, तुमच्याकडून मला शिकायचं भरपूर आहे. मी येणार आहे पुढच्या चित्रपटात असिस्ट करायला. पण सूरज, तुमचा खरंच खूप खूप अभिमान आहे मला. धन्यवाद. तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे गेम तर खेळला तो भाग वेगळाच, परंतु हा जो प्रवास आहे की स्वतःच्या खांद्यावरती तुम्ही हे जे सगळं प्रवास घेतलेला आहे. आणि खूप खूप शुभेच्छा केदार भाऊ. खरंच हिंमत लागते, कमिटमेंट लागते आणि ती पूर्ण करणे. जेव्हा तुम्ही सूरजला शब्द दिला नव्हता पण तुम्ही स्वतःलाच शब्द दिला होता, ती कमिटमेंट तुम्ही आज पूर्ण केली. तुम्हाला जिओ स्टुडिओला आणि मला वाटतं की सूरजवर कित्येक लोक महाराष्ट्रात प्रेम करतात. त्यांनी खरंच थिएटरमध्ये जाऊन जसं तुम्ही सूरजला सपोर्ट केलं बिग बॉस TV वरती शोमध्ये, तसंच मला वाटतं की सूरजचा हा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येकाने ज्या ज्या लोकांनी वोट केले भरभरून, त्यांनी नक्कीच तिकीट काढून हा प्रवास सूरजचा पाहावा, एवढीच मी अपेक्षा करतो आणि विनंतीही करतो. थँक्यू सो मच सर. मी विनंती करतो या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक केदार सर, आपण कृपया स्टेजवरती या. आणि काय मी काही बोललोच नाही बोलतो अजून. मला नाही, सगळ्यांना ऐकू द्या. नाही, आमच्या दोघांकडनं आपल्या स्वागत आहे. थँक्यू निखिल सानेजी, ज्यांना माहीत नसतील.
खरं म्हणजे सूरजनी ही बैलगाडी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि सूरजला केदारजींनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि सानेंनी केदारना आणि मराठी इंडस्ट्रीला स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे आणि त्यांचा खांदा तो भक्कम राहावा, मजबूत राहावा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि त्यासाठी मी सिद्धिविनायकला चालत जाणार आहे. पण खरंच निखिलजी ज्या ज्या कॉन्टेंटला बॅक करतात तो नक्कीच काहीतरी स्पेशल असतो. लोक त्याला सुपरहिट करतात, परंतु एखाद्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी गोष्ट आहे, काहीतरी वेगळेपणा आहे जे प्रेक्षकांना आवडेल. ही जी परख, ही जी नजर आहे ती निखिलजींकडे आहे आणि मला वाटतं की तुम्ही सातत्याने असेच नवीन नवीन, आता हा एक वेगळा चित्रपट आहे ज्याला तुम्ही सपोर्ट केलाय आणि मला वाटतं की सातत्याने तुम्ही असं सपोर्ट करत राहा तर इंडस्ट्री पुढे जाईल आणि मराठी इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्रीला एक नवीन नवीन चेहरे मिळत राहतील. थँक्यू. थँक्यू सो मच. सो ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय, ट्रेलर लॉन्च आपण आता रितेश सरांच्या हस्ते करणार आहोत. मी विनंती करतो वाजवा की सिट्टे बिट्टे जोरात चालेल. आता काय बिग बॉसचे पुढचे होस्ट तुम्ही आहात का? आम्हा दोघांना कंटेस्ट म्हणून जावं लागेल. तर मी विनंती करतो की रितेश सर आपण प्लीज जाहीर करा. नाही या चला सूरज लाव रे तो व्हिडिओ. मी विनंती करतो केदार सर, रितेश सर आणि निखिल सर आपण माईक. रितेश सर रितेश सर, झापूक झुपूक ट्रेलर लॉन्च झाले आणि आता आम्हाला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली हवी. आपल्याला कसं वाटतं? मी खरंच खूप उत्सुक होतो की हा काय चित्रपट असेल आणि काय स्टोरी असेल. केदार भाऊंनी तसं मला काहीच सांगितलं नव्हतं आणि एकच सांगतो, ब्लॉक बस्टर हा चित्रपट आहे. आणि सूरज काय काम केलं होतं तुम्ही, खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सूरज आणि त्यांच्या चित्रपटात जी सर्व टीम आहे सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि काय असतं की एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो की यू नेव्हर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट इम्प्रेशन. तर त्यासाठी तुमचं पहिलं इम्प्रेशन जे असतं तेच महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला पहिल्या इम्प्रेशन दाखवण्यासाठी दुसरा चान्स कधीच मिळत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम शॉट छक्का मारला आउट ऑफ द स्टेडियम आणि खरंच खूप खूप शुभेच्छा. मला खरंच खूप आवडलं. मी पहिल्यांदा दोनदा प्ले झाला, पहिल्यांदाच मी केदार भाऊ आणि नितीनजींना म्हणून बघून सांगितलं की हा ब्लॉक बस्टर ट्रेलर आहे आणि मला काही शंका नाही की खरंच महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहे, जी जनता आहे, ते भरभरून थिएटरमध्ये जाणार आहे पाहायला. म्युझिक एक्स्ट्रॉर्डनरी, एडिटिंग छान आहे, स्टोरी स्ट्रक्चर अप्रतिम आहे. आणि काय असतं की जेव्हा तुम्ही एखादा प्रोमो पाहता तर त्याच्यानंतर ठीक आहे आपण सूरजला ओळखतो, सूरजवरती भरपूर प्रेम करतो, सूरज आता लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत, परंतु जेव्हा चित्रपट पाहतो आपण तर एक कनेक्शन येतं की आपण सूरजला विसरतो आणि सूरज जे किरदार आहे, जे कॅरेक्टर प्ले करतायत त्याच्याशी आपण कनेक्ट होतो आणि खरंच ते कनेक्शन अतिशय स्ट्रॉंग आहे चित्रपटामध्ये. अँड आय एम रिअली एक्साइटेड. आता काय बोलू, बघितलं की मला दर्पणच येत नाही, कारण भावचा दाखवा म्हणजे सोपं नव्हतं.
अहो, आता तुमचा धक्का आहे महाराष्ट्राला, त्याचं काय? खरंच तुम्ही आमच्या टेलरला आला, तुमचं पाय लागलं, लय भाग्यवान आहे आम्ही. नाही, तुम्ही खूप खूप शुभेच्छा. एक टेप करा ना, जा फक्त.